नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राज लवंदेंनी 5 सुवर्णपदकाचा जो विक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल जाणून घेतलेला आहे. आणि पण 5 सुवर्णपदकं जिंकण्यासाठी जेव्हा थायलंडला जायचं होतं त्या थायलंडला जाताना त्याला आलेले प्रॉब्लेम म्हणजे फायनान्शियली प्रॉब्लेम, कारण घरची परिस्थिती तेवढीशी फायनान्शियल सपोर्ट करणारी नव्हती. आणि त्याच्यातून समाज बांधव, मित्रपरिवार, गावमंडळी, नातेवाईक मंडळी या सगळ्यांनी केलेलं सहकार्य आणि राजने या सगळ्यांनी दाखवलेला विश्वास हा प्रूव्ह करून दाखवलेला आहे. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सोबतच इंटरनॅशनल स्पर्धेसाठी जायचं म्हटल्यानंतर पासपोर्ट हा विषय आलाच आणि राजकडे पासपोर्ट उपलब्ध नव्हता. आणि तो पासपोर्ट मिळवताना झालेली कसरत किंवा मिळालेलं जे योगदान होतं तिथल्या अधिकाऱ्यांचे वगैरे त्याच्याबद्दल त्यानं जे ह्या व्हिडिओमध्ये कृतज्ञता व्यक्त केली आहे, त्याला ही कृतज्ञता व्यक्त करायची होती आपल्या सगळ्यांबद्दलची. या व्हिडिओमध्ये आपणास बघायला मिळेल. आणि इथून पासपोर्ट आला जरी कधी येईल याची गॅरंटी नव्हती, पण हा एक गॉड प्लॅन होता आणि तो प्लॅन देवानेच यशस्वी करून घेतला. या सगळ्याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो या व्हिडिओमधून. तर आपण बघूया हा गॉड प्लॅन काय होता. आणि पासपोर्ट उद्या फ्लाईट आहे की मी उद्या फ्लाईटमध्ये बसेन की नाही याची गॅरंटी नसताना आज दुपारपर्यंत पासपोर्टही हातात नव्हता, तिकीटही हातात नव्हतं. तर ही सगळी जुळवाजुळव कशी झाली, हा देवाचा प्लॅन कसा होता, या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया तर राज लवंदेला. थँक्यू. आशिया स्पर्धेनंतर तू वर्ल्ड चॅम्पियनसाठी तयारी केलीस, पण शेवटी आपल्या देशाबाहेर जायचं म्हटल्यानंतर तुझ्याकडे पासपोर्ट होता नव्हता किंवा त्याच्यानंतर म्हणजे पासपोर्ट कसा मिळवला, त्याच्यानंतर आर्थिक समीकरणं कशी जुळली किंवा फॅमिलीने किंवा इतर कोणी सपोर्ट केला त्याच्याबद्दल थोडंसं सांग. आता एशिया झाल्यानंतर माझ्याकडे फक्त 3 ते 4 महिन्याचा टाइम भेटला, कारण की फेब्रुवारीमध्ये माझं एशियन कॉम्पिटिशन संपलं. 3 महिन्याचा टाइम होता माझ्याकडे, ज्यामध्ये मी ह्याच्या अगोदर पासपोर्ट बनवला नव्हता. मला पासपोर्ट बनवावा लागला, रिशेड्यूल करावं लागलं सगळं. जेव्हा मी फर्स्ट टाइम पासपोर्ट इश्यू केला तो माझ्याकडे 1 महिन्याचा टाइम होता त्यामध्ये. तर मी तत्कालमध्ये तरी स्टिल अप्लाय केलं, जे 10-15 दिवसाच्या आतमध्ये पासपोर्ट येतो हातामध्ये. पण पोलीस व्हेरिफिकेशन टायमाला थोडासा इश्यू झाला, सम ॲड्रेस इश्यू झाले, त्यामुळे माझा पासपोर्ट रिजेक्ट झाला. तर मला रिटर्न अप्लाय करावं लागलं. तर जेव्हा मी रिटर्न अप्लाय केलं तेव्हा मी रिटर्न तत्कालमध्ये अप्लाय केलं, पण तिथे मी जरासं चुकलो की रिटर्न अप्लाय करताना आपल्याला तत्कालमध्ये नाही करायचं असतं, रेग्युलर करायचं असतं. तर ती अपॉइंटमेंट मी केली, त्यांना मी सांगितलं की माझा रेग्युलर करून द्या. मग त्यांनी मला एक अपॉइंटमेंटची डेट दिली, जी होती 4 तारीख कॉम्पिटिशनचं. फक्त 9 दिवस अगोदर, फक्त 9 पण नाही सर, 8 दिवस अगोदर. 8 दिवस. आणि 8 दिवसामध्ये नॉर्मलवाला पासपोर्ट कधीच हातात येत नाही, कोणीही ट्राय करू शकता, नाही होत. तर मी 4 तारखेला अपॉइंटमेंट घेतली. नशीब थोडं एवढं चांगलं होतं की जिथे मी अपॉइंटमेंट घेतली होती तिकडचे जे अमुक सर आहेत ते माझ्या ओळखीचे निघाले. त्यांना मी सगळं सिच्युएशन समजवलं की सर असं मी बाहेर चाललोय, मला असं इश्यू पडतोय. त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी तुला फाईल क्लोज करून देतो तुझी पहिलीवाली, आणि ही नवीन ॲप्लिकेशन पण आत्ताच अप्लाय करतो. तुझी ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तो पण मी पोलीस स्टेशनला तुझ्या जवळपास आजच पाठवतो, तू काही टेन्शन घेऊ नको. पुढच्याच दिवशी माझी अपॉइंटमेंट होती, पोलीस स्टेशनला गेलो. तिकडनं मी माझ्या अपॉइंटमेंटचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, त्यांनी अप्रुव्हल दिला. माझी फाईल गेली कमिशनरकडे. कमिशनरकडनं मग थोडंसं कनेक्शन ट्राय केलं मी कॉन्टॅक्ट करायचे की असं मला जायचं आहे. तर अमुक कमिशनरला कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी माझी फाईल पुढच्याच दिवशी प्रिंटिंगला दिली आणि 2 दिवसानंतर माझा पासपोर्ट 10 तारखेला हातात आला. आणि त्याच दिवशी मी तिकीटसाठी अप्लाय केला आणि 11 तारखेला रात्री माझी फ्लाईट होती. असं झालेलं होतं पासपोर्टचा इश्यू. पण हे पिरियड माझ्यासाठी खूप हॅक्टिक होता, कारण की अगर थोडाही इथे तिथे झालं असतं तर पहिली बार थायलंडला पोहोचणं पॉसिबलच नव्हतं. आणि ज्या लोकांनी मला मदत केलं त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. त्यांनी मला खूप अशा जागेवर हेल्प केली आहे की जिथे मला असं वाटत होतं की देवासारखे आलेत माझ्यासाठी. कारण की ती 1 दिवसा अगोदर भेटणं इज व्हेरी इम्पॉसिबल, कोणासाठीच पॉसिबल नाहीये. आणि त्यांनी मला एवढी मदत केली आहे त्यासाठी मी त्यांचे खूप खूप हेल्पफुल आहे. त्यांनी म्हणजे खूप खूप थँकफुल आहे मी त्यांच्यासाठी. आणि त्यांनी मला मदत केली, माझ्यावर विश्वास ठेवलाय की मी काही देशासाठी करायला चाललोय आणि मी काहीतरी जिंकून येईन. आणि माझ्यावर तेवढं त्यांनी विश्वास ठेवला, त्यामुळे मी त्यांना आभारी आहे त्यांचा खूप. आणि तसंच पासपोर्टचे इश्यूज सोबत मला फायनान्शियल इश्यूज पण होते, कारण की 4,35,000 भरणं माझ्या फायनान्शियली स्टेबल नाहीये. एवढे माझे कॅपेबिलिटी नव्हती तेवढे एक टायमाला पैसे भरायची. तर माझे फेडरेशनचे जे सर आहेत त्यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. त्यांना मी सांगितलं की सर मी फायनान्शियली एवढे पैसे नाही भरू शकत,
तर त्यांना मी सांगितलं की मी थोडे थोडे टप्प्याटप्प्याने ट्राय करेन, पण स्टील मला काही लोकांची मदत द्यावी लागली. आमच्या समाजाच्या लोकांनाही, गावच्या लोकांनाही मला मदत केली आहे फायनान्शियली. त्यांच्यासाठी पण मी खूप खूप आभारी मानतो. त्यांनी मला भले 10, 15, 5, 6 हजाराची मदत केली, पण ती खूप हेल्पफुल होती. मेंटली जी भले काही ना काही मदत येते, पण ती मला मेंटली सपोर्ट देत होती. भले ती त्याचा 1% आहे या 5% आहे, पण स्टील तो मला मेंटली पुश करत होता की हा, लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मला त्यांना असं हवं आहे की मी बाहेर जाऊ, खेळू देशासाठी आणि काहीतरी त्यांचं नाव रोशन करून येऊ. असं तो विश्वास त्यांनी मला जागं ठेवलं. आतमध्ये माझी फायर जी होती, जी आशा होती माझी की मी जाऊ बाहेर आणि खेळू देशासाठी, त्याला त्यांनी जागृत ठेवलं. आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू परत एकदा. अशामुळे की माझ्याकडे फक्त 60-70 हजार जमा झाले होते त्या टायमाला, पण टाइम खूप कमी होता. 60-70 हजार म्हणजे मी फक्त 20-30% पोहोचलो होतो टोटल अमाऊंटच्या. पण काही माझे मित्र आहेत, त्यांनी मला मदत केली. त्यांनी मला 60-70 हजाराची एक्स्ट्रा अजून मदत केली आणि असं करून मी 2 लाखापर्यंत लगभग पे केलं. पण ते रेस्ट अमाऊंट जी मी सरांशी कॉन्टॅक्ट करून सांगितलं की मी थोडा अगर कॉम्पिटिशनच्या नंतर दिली तर चालेल. तर त्यांनी फेडरेशनशी बोलणं करून माझ्यासाठी स्पेशली माझ्यासाठी एक केस बनवली, ज्यामध्ये आफ्टर कॉम्पिटिशन मी त्यांना पे करेन. त्या अगोदरचा खर्च ते मला उचलतील. त्याला मला काही हलकी छोटीशी एक पेनल्टी भरावी लागते 5-10%ची. कसं आहे. आणि फेडरेशनचा सुद्धा विश्वास होता तुझ्यावर की हो. हा करू शकतो. हो हो. त्याच्याबद्दल थोडंसं की आतापर्यंत माझे रेकॉर्ड जे क्लीन आहेत. मी कधी कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये चीट नाही केलं. माझं बिहेवियर चांगलं आहे. मी कधी कुठल्या फेडरेशनच्या ॲथलीट या कुठल्या रेफरी सोबत अजून काही उचापटी केल्या नाहीत ना, कधी त्यांच्याशी काही उलटं बोललं. आणि त्यांना माझ्यावर विश्वासही आहे की कारण की मी माझं ॲथलीट परफॉर्मन्स आहे आतापर्यंतचा सर्वात क्लीन परफॉर्मन्स आहे बाकी ॲथलीट्सपेक्षा. कारण की मी आतापर्यंत WRPF महाराष्ट्रामधनं एकटा मुलगा आहे त्याचे आज स्टार्टिंग टू एंड पर्यंत प्रत्येक मेडल गोल्डच आहे. मी एकही सिल्वर अजूनपर्यंत जिंकलो नाहीये. माझ्याकडे आतापर्यंत लगभग 16 गोल्ड मेडल्स आहेत, प्लस 3 स्ट्रॉंगमॅनच्या ट्रॉफीज आहेत. तर त्यामध्ये माझा विश्वास होता, म्हणजे त्यांना माझ्यावर विश्वास होता की कर सकता आणि वी कॅन डू समथिंग. तर सौरभ चौधरी जे माझे सर आहेत, महाराष्ट्राचे कोच आहेत, त्यांनी माझ्यासाठी रिक्वेस्ट केली पुढे आणि माझ्यासाठी WRPF चे इंडियाचे जे प्रेसिडेंट आहेत सुनील लोचर सर, त्यांच्याशी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी पुढे हा माझा फॉर्म अप्लाय केला आणि मला जाऊ दिला पुढे हाफ पे रजिस्ट्रेशन फीवर. असं होतं. तर हे जे 2 महिन्याचा टाइम होता, त्यात पैसे जमा करणं आहे, डॉक्युमेंट्स क्लिअर करायचे, प्लस एक्झाम्स आहे, खूप हेक्टिक पडत होतं. एक तर एक पैसे खूप कमी अमाऊंटमध्ये येत आहेत, पण घेत आहेत, पण कसं आहे की मला सफिशियंट नाही पडत होतं की मी पोहोचेन की नाही पोहोचेन लास्ट डेट पर्यंत. कारण की हा आयडियाचा खूप एकदम ॲट पॉइंट काढलाय मी, जे सरांशी बोलणं करून हाफ रजिस्ट्रेशन वाला शेवटचा पर्याय, एकदम शेवटचा पर्याय. पण त्याच्या अगोदर मी त्यांच्याशी एवढं बोलणं नाही केलं या बाबतीमध्ये. पण फायनान्शियली मी तिथे पोहोचेन नाही पोहोचेन त्याचा टेन्शन. माझा पासपोर्टचा एक मोठा टेन्शन होता, कारण की मी पैसे भरलेत आणि पासपोर्ट आला नाही तर ते पैसे गेले, असाही इश्यू आहे. आणि लोकांकडनं घेतलेले पैसे आहेत, ते त्यांचा ट्रस्ट येतो, विश्वास होता, आणि तो विश्वास मी असा जाऊ देऊ शकत नाही. ते वेगळा टेन्शन होता त्याचा. प्लस एक्झाम चालू होते, माझा 4th सेमची एक्झाम चालू आहे. तर इंजिनिअरिंग म्हणजे थोडासा तुम्ही पण समजू शकता की नॉर्मलपेक्षा तर थोडा जास्ती अभ्यास करावा लागतो, कारण की ज्या फील्डमध्ये मी आहे त्यामध्ये फिजिक्स जास्ती आहे. ओके. तर त्याच्यामध्ये रट्टा मारून नाही चालत, जास्ती करून मला मॅथ्स करावं लागतं, कॅल्क्युलेशन प्रूव्ह करायला लागतं. हो. तर त्याचा पण अभ्यास साईड बाय साईड चालू आहे, प्रॅक्टिसही चालू आहे, पैसेही जमा करायचे आणि डॉक्युमेंट्सही क्लिअर करायचे. तर सगळं ते 2 महिन्यामध्ये करणं माझ्यासाठी असं मला वाटत होतं की कॉम्पिटिशनच्या अगोदर मी जे पासपोर्ट आणि तिकीट जेव्हा माझा निघाला ना, मी त्याच दिवशी तिकडेच जिंकलो. क्या बात. मला असं वाटलं की मी त्या दिवशी त्या टायमाला जिंकलोय. आणि फ्लाईटमध्ये बसलो, माझी मम्मी आली सोबत सोडायला, माझी बहीण आली, भाऊजी सुद्धा आले, माझी आत्ती बहीण पण आली सोडायला. त्यांनी मला सोडलं. जेव्हा मी फ्लाईटमध्ये बसलो, ती जी 4 तासाची फ्लाईट होती, त्यात जी मला झोप लागली आहे, जी चैनची झोप लागली, मी सुकूनमध्ये झोपलोय. भले माझा फर्स्ट फ्लाईट होती, माझी फर्स्ट टाइम फ्लाईट होती इंटरनॅशनल. लोकांना भीती वाटते, पण मी सुकून मी झोपलोय, कारण की मला माहिती आहे 2 महिने मी कसे काढलेत. तो जो टेन्शन होता डोक्यावरचा, तो जरा कमी झालेला. फक्त कॉम्पिटिशनवर फोकस करायचा टाइम होता.
तो एक दिवस माझ्याकडे एक्स्ट्रा होता ज्यात मी वेट कट केलं. यावेळी मी थोडा प्रिपेअर्ड होतो, म्हणजे थोडा मी प्री प्लॅन केला होता की मला जास्ती वेट पुढे यावेळी घेऊन नाही जायचं. तर जायच्या अगोदर मला फक्त 55 kg वेट होता, मला 3 किलो कमी करायचं होतं. वॉज इझी फॉर मी. तर थोडा इझी पडला, बरोबर वेट पण प्रॉपर पडला. 51.8 kg माझा बॉडी वेट आला वेईंगवर. कॅटेगरीमध्ये फिट, जास्त इश्यू नव्हता. बट वेईंग दिल्यानंतर टोटली फोकस होता की आपल्याला झाले, एवढ्या लोकांनी मदत केली आहे, देवाची पण इच्छा होती की मी इथं पोहोचू, तर आपल्याला सर्वात बेस्ट जायचं. बट काय झालं की मी जो वेट कट केला आहे ना, त्यात मी काही खाल्लं नाही आहे. आता मला खायचं आहे, वजन द्यायचं म्हणजे रात्री 12 वाजता खायचं, जेव्हा मी वजन दिलं. आणि रात्री 12 वाजता काही खायला भेटत नव्हतं थायलंडला, कारण की सगळं बंद आहे. आणि प्लस थाय फूड भेटतं तिथे, त्याची मला कधी सवय नाही. तर ते घशाखाली जात नव्हतं, फक्त पाणी पिऊ शकत होतो आणि चिप्स खात होतो, जे नॉर्मल पटेटो चिप्स होते. आणि अनहेल्दी आहेत, पण स्टील तेच खावं लागलं, कारण की पुढच्या दिवशी कॉम्पिटिशनला एनर्जीच नाही आहे. आणि मी काही बाहेरचं खाऊ शकत नाही, कारण की मला माहिती नाही पुढच्या दिवशी माझी पोटाची हालत काय असेल. कारण त्याच्याने पोटही खराब होतं, कारण की बाहेरचं ऑइली फूड आहे, जंक फूड आहे. पुढच्या दिवशी कॉम्पिटिशनचा टाइम, सकाळी लवकर उठलो, ब्रेकफास्ट नाही, काही नाही, गाडीत बसलो, व्हेन्यूवर गेलो. कॉम्पिटिशनच्या व्हेन्यूच्या बाजूला 7-Eleven होतं, जिथून मी खायला काय बघत होतो, पण काही नव्हतं. पण ते छोटे केक्स असतात ना, लॉटी चोकोपाय, ते मी इंडियामध्ये खाल्लेत थोडे. त्याची मला टेस्ट आहे, जे मला असं वाटत होतं की हे खायला तर माझं पोट खराब नाही होणार. तर ते फक्त तिथे 5 उरले होते पूर्ण स्टोअरमध्ये. तर ते 5 छोटे छोटे केक मी घेऊन व्हेन्यूवर गेलो. पण आता बरेच इंडियन होते, काही लोकांची माझ्यासारखी सेम हालत होती. तर आता मी एकटं खाणं बरं नाही. तो माझ्यासोबत जीवन करून एक होता, जीवन मुस्ताद. तर त्याने बोलला की एक काम कर, मला 2 दे, तू 3 खा. तर ते छोटे छोटे 3 लॉटी चोको पाय आणि 1 बॉटल पाणी, त्याच्यावर मी हा पूर्ण कॉम्पिटिशन खेळलो रात्री 11 वाजेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये हे नंबर सांगलेत माझे. मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की राजनंदनने आपल्या प्रवासासाठी सज्ज झाला, प्रवास केला आणि फ्लाईटमध्ये बसलाय. आता याच्या पुढचा भाग असणार आहे की हा गेम खेळताना मेंटली किती प्रिपेअर असावं लागतं, किंवा आपण एखादी योजना आपल्या डोक्यात जर आखली आणि आपला माइंडसेट जर व्यवस्थित असेल तर काय घडू शकतं, त्याचं ते फलित आहे, सुवर्णपदक. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.